फक्त या एकाच कारणामुळे मी डीमार्टला जाणं नेहमीच टाळते. हॅलो, गुड मॉर्निंग. सकाळी लवकर उठून सगळ्यात आधी पूजा करून घेतली आणि त्यानंतर उंबरठ्याची पण पूजा केली. मस्त अशी रांगोळी काढली आणि त्यानंतर आम्ही बाहेर जायला निघालो. कारण आज होती नागपंचमी आणि श्रावणातला पहिला सोमवार. त्यामुळे मंदिरात जायचं होतं. मी मीराला रेडी केलं आणि बाहेर निघालो. तेवढ्यातच पाऊस सुरू झाला. त्यामुळे थोडा वेळ खालीच थांबलो. नंतर पाऊस थोडा कमी झाला तसंच आम्ही निघालो. मंदिरामध्ये खूप मोठी लाईन लागली होती. तेवढ्यात आम्ही 1-2 फोटो काढून घेतले. पण मीराला फोटो काढण्यात काहीच इंटरेस्ट नव्हता. आणि लोकांनी जे देवाला दूध घालायला आणलं होतं त्याच्या बॅग्स तिथेच ठेवून गेले होते. नंतर मस्त पूजा केली. खूप छान वाटलं मंदिरात जाऊन. मन अगदी प्रसन्न झालं. नंतर इव्हनिंगला आम्ही डीमार्टला गेलो. डीमार्टच्या बाहेर याच्यामध्ये मीराला बसवलं होतं. ती पहिल्यांदाच बसली होती आणि आधी तिला खूप मजा येत होती. पण नंतर थोडं-थोडं रडायला लागली. मग आम्ही तिला लगेच खाली उतरवलं आणि मग डीमार्टमध्ये गेलो. खरं तर मी डीमार्टला शॉपिंग करतच नाही. डीमार्ट रेडीवरून ऑनलाईन सगळं मागवते. पण आज मला कप्स घ्यायचे होते म्हणून गेलो होतो. फक्त कप घ्यायला गेलो होतो आणि त्याच्यासोबत बाकीचं पण काय-काय घेऊन आलो. फक्त कप्स घ्यायला गेलो होतो, पण त्याच्यासोबत बाकीचं पण काय-काय घेऊन आलो आणि फक्त याच कारणामुळे मी डीमार्टला जाणं टाळते. मीराचं पण तिचं काय-काय घेणं चालू होतं. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. दॅट्स इट फॉर द डे. थँक यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.